समजा जर ओपन सिस्टम वरती क्वेश्चन आला तर आपण एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, स्वतःच्या बॉडीचं, स्वतःच्या बॉडीशी संबंधित असलेलं. सगळ्यात पहिलं मी सांगतो तुम्हाला, स्वतःची जी ह्युमन बॉडी आहे, आपली जी बॉडी आहे, इट इज वन ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टम. ह्युमन बॉडी इज, मी तर लिहितो, ह्युमन बॉडी इज, किंवा इतरही जे सजीव असतील ते, ह्युमन बॉडी इज वन ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टम. थर्मोडायनामिक सिस्टम. हे का असं म्हणतोय मी, याचं एक्सप्लेनेशन मी नंतर तुम्हाला ज्यावेळी फर्स्ट लॉ सेकंड लॉ येईल त्यावेळी सांगेन. पण आता जनरल एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचे बघा. ओपन सिस्टम बद्दल जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही, आपण जी श्वासोश्वास करतो, श्वसन संस्था जी आहे आपली, श्वसन संस्था, ती लक्षात ठेवायची, ज्याला आपण रिस्पायरेटरी सिस्टम म्हणतो. काय म्हणतो? रिस्पायरेटरी सिस्टम. श्वसन संस्था. आपल्या प्रत्येकाला श्वासाची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे, आणि ते ऑक्सिजन आपण काय करतो, आपल्या सभोवताली असलेली जी काही हवा आहे, एअर आहे ऍटमॉस्फेरिक, त्या एअर मधनं ते ऑक्सिजन आपण घेतो आणि परत त्याच्यातून काही बाय प्रॉडक्ट्स, म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईड वगैरे असे बाय प्रॉडक्ट्स बाहेर सोडतो, गरम हवा बाहेर सोडतो. बरोबर. म्हणजेच काय की त्या सिस्टमला, जी सिस्टम ऑक्सिजनसाठी एअरला आतमध्ये घेते शरीरामध्ये, म्हणजे जे फुफ्फुस आहेत ते त्याचं काम करतात, आणि परत बाहेर सोडते, म्हणजे त्याच्यातला ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करून घेतल्यानंतर उरलेला जो काही भाग असेल एअरचा, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वगैरे जास्त प्रमाणात असतं, ते बाहेर फेकलं जातं किंवा बाहेर सोडलं जातं. ओके. आता याच्यामध्ये ओपन सिस्टम लक्षात ठेवायची कशी, सगळ्यात पहिलं सिस्टम कसं आहे हे लक्षात घ्या. बॉडी म्हणजे सिस्टम कसं आहे, रिस्पायरेटरी सिस्टम कशी आहे बघा, ती कुठे आहे, आपल्या बॉडीमध्ये आहे. आपण कुठं आहोत, युनिव्हर्स मध्ये आहोत. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये ऑक्सिजनसाठी लागणारं, ऑक्सिजन जे आहे आपल्याला जगण्यासाठी लागणारं ऑक्सिजन, ते आपण कुठून घेतोय, एअर मधनं घेतोय. बरोबर. आणि एअर कुठं आहे, सराउंडिंग मध्ये आहे. एअर कुठं आहे, सराउंडिंग मध्ये. म्हणजे सराउंडिंग मधून एअर आपल्या आतमध्ये येते. बघा, रिस्पायरेटरी सिस्टम मध्ये दोन भाग आहेत, इन आणि आउट, असं आपण त्याला लक्षात ठेवूया. इन आणि आउट म्हणजे काय, श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे, उच्छ्वास ज्याला आपण म्हणतो, श्वासोच्छ्वास. ओके. श्वास म्हणजे आत घेणे आणि उच्छ्वास ज्याला आपण बाहेर सोडणे, याला उच्छ्वास म्हणतो किंवा आउट म्हणूया. इन, आतमध्ये घेत असताना काय घेतलं आपण, रिस्पायरेटरी सिस्टम काय करते, एअरला आतमध्ये घेते. अरे गेटिंग, कुठून घेते, सराउंडिंग मधून घेते. इट मीन्स एअर मध्ये काय काय पहा, मॅक्सिमम आहे नायट्रोजन, नायट्रोजनचं जास्त प्रमाण आहे, ऑक्सिजन आहे, ऑर्गॉन आहे, अँड सो ऑन, बरेचसे एलिमेंट्स आहेत. याच्यातला आपल्याला जगण्यासाठी लागणारा जो आहे तो ऑक्सिजन आहे. इजंट इट. म्हणजे काय, एअर आपण आतमध्ये घेतोय, कुठून घेतोय, सराउंडिंग कडनं. हे समजा माणसाचं रिस्पायरेटरी सिस्टम आहे. दिस इज रिस्पायरेटरी सिस्टम. ओके. याच्यामध्ये काय होतंय, सराउंडिंग मधून आपण एअर घेतोय, कशासाठी, आपल्याला ऑक्सिजन लागणार आहे म्हणून. आता एअर घेतोय म्हणजे काय करतोय, एअरला काहीतरी मास असेल. आर यू गेटिंग, एअरला काहीतरी मास असेल तर यस, एअरला काहीतरी मास असणार आहे. बरोबर आहे. त्या ऑक्सिजनला किंवा नायट्रोजनचा गॅस जो आहे, आर्गॉन जो आहे, निऑन जो आहे, तो सगळे जे गॅसेस जे आहेत, सॉरी आर्गॉन वगैरे, तर त्यांना मास असणार आहे. म्हणजे एअरला, थोडक्यात सगळ्यांना मिळून आपण एअर म्हणूया, ऍटमॉस्फेरिक एअर, तर त्या एअरला काय असणार आहे, मास असणार आहे. सायमल्टेनियसली डिपेंडिंग ऑन ऍटमॉस्फिअर, बाहेरचं क्लायमेट किंवा ऍटमॉस्फिअर, वातावरण कसं आहे त्याच्यावरती, एअर मध्ये काही प्रमाणात हीट सुद्धा असणार आहे. लक्षात घ्या, एअर मध्ये काही प्रमाणामध्ये हीट सुद्धा असणार आहे. ओके. मग आपण काय करतो, एअरला आतमध्ये घेतोय, आपले लंग्स काय करतायत, एअरला आतमध्ये घेतायत, त्याच्यातलं ऑक्सिजन शोषलं जातं,
ऑक्सिजन शोषून बाहेर काय फेकलं जातं? कार्बन डायऑक्साइड अँड बाय प्रॉडक्ट्स. कार्बन डायऑक्साइड अँड बाय प्रॉडक्ट्स. आता बघा, ही सिस्टम आहे, तिला बाउंड्री आहे, रिस्पायरेटरी सिस्टम आहे आणि तिला बाउंड्री आहे, बरोबर. आणि मग एअर आतमध्ये घेते. कुठून घेतली? सराउंडिंग मधनं. सराउंडिंग मधनं एअर आतमध्ये चालली आहे. म्हणजे कोण कोण चाललंय? एअर सोबत. एअरला काहीतरी मास आहे, म्हणजे मास आतमध्ये चाललाय. एअर मध्ये हीट आहे. हीट काय? हीट एक प्रकारची एनर्जी आहे, बरोबर. हीट इज वन टाइप ऑफ एनर्जी. म्हणजे मास ऍज वेल एज एनर्जी आर एंटरिंग इन टू द सिस्टम. सराउंडिंग कडनं सिस्टम मध्ये, म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये मास आणि एनर्जी दोघेही आतमध्ये एंटर करतात. सोबत प्रोसेसिंग झाली, ऑक्सिजनचं कन्झम्पशन झालं, आतमध्ये ऍब्झॉर्प्शन झालं, ऑक्सिजन ऍब्झॉर्ब केला गेला, आपल्याला जगण्यासाठी लागणारे जे ऑक्सिजन आहे त्याचं शोषण झालं. उरलेलं जो आपण श्वास सोडत असताना त्यामध्ये काय असतं? कार्बन डायऑक्साइड आणि काही बाय प्रॉडक्ट्स. आता तितक्या खोलात आपल्याला केमिस्ट्रीच्या अँगलने जाण्याची गरज नाहीये, काय काय असतं त्यामध्ये, पण कार्बन डायऑक्साइड असतो. आणि हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे, स्वतःच ऑब्झर्व करा केलं नसेल तर, की ज्यावेळी आपण उच्छ्वास करतो किंवा श्वास बाहेर सोडतो तो कसा असतो बघा, गरम असतो. जी हवा आपण बाहेर सोडतो ती आत घेतलेल्या हवेपेक्षा बाहेर सोडतानाची हवा कशी असते? गरम असते. म्हणजेच काय? हॉट. आता परत पहा, CO2 आणि बाय प्रॉडक्ट्स यांना काय असणार आहे? मास असणार आहे. CO2 आणि बाय प्रॉडक्ट्स यांना काय असणार आहे? मास असणार आहे. आणि हॉट आहे म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये काय असणार आहे? हीट असणार आहे, बरोबर आहे. आणि हीट काय? एक प्रकारची एनर्जी. हीट काय? एक प्रकारची एनर्जी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे रिस्पायरेटरी सिस्टम मध्ये आपण मास आणि एनर्जी सराउंडिंग मधनं घेतोय, म्हणजे बाउंड्री क्रॉस करून सराउंडिंग मधनं ते आतमध्ये येत आहेत, त्याच्यावरती प्रोसेस होतीये आणि मग परत बाहेर पडत असताना काहीतरी CO2 आणि बाय प्रॉडक्ट्स बाहेर पडतात. म्हणजे मास बाहेर पडतोय आणि सोबतच हॉट एअर बाहेर पडते. म्हणजेच काय? त्यामध्ये हीट असणार आहे, म्हणजेच एनर्जी असणार आहे. आता याच्यात हा भाग वेगळा आहे की इंजिन सारखं हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये होत नाही आपल्या बॉडीमुळं. आपल्या बॉडीत काय होतं की फक्त हीट काही प्रमाणात आतमध्ये घेतली जाते आणि ती जास्त प्रमाणात बाहेर सोडली जाते. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला एअर आतमध्ये घेतली जाते आणि हॉट एअर बाहेर सोडली जाते. पण दोन्हीकडं मास पण आहे आणि एनर्जी पण आहे. ओके, म्हणून आपली जी रिस्पायरेटरी सिस्टम आहे त्याला पण सुद्धा आपण काय म्हणू शकतो? ओपन थर्मोडायनामिक सिस्टम म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये आणखीन एक कन्फ्युजन करून घेऊ नका की एका साइडनी मास आणि एनर्जी यायला पाहिजे आणि दुसऱ्या साइडनी मास आणि एनर्जी जायला पाहिजे, अशी कंडिशन नाहीये. लक्षात घ्या, सराउंडिंग कडून सिस्टम कडे मास आणि एनर्जी गेली तरी त्याला ओपन सिस्टम म्हणूया, किंवा म्हणतोय मी आणि नाही, किंवा ऑर सिस्टम कडनं सराउंडिंगला मास आणि एनर्जी ट्रान्सफर होत असेल तर त्याला काय म्हणलं जातं? ओपन थर्मोडायनामिक सिस्टम म्हणलं जातं. ओके, हा टेबल लक्षात ठेवा. ओपन सिस्टम मध्ये काय होतं की ओपन सिस्टम मध्ये मास आणि एनर्जी दोघेही बाउंड्री क्रॉस करतात. ओके, उरलेल्या ज्या सिस्टम्स आहेत त्यांचे एक्झाम्पल्स, त्यांची डेफिनेशन, त्यांचे एक्झाम्पल एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. जाता तुम्हाला फक्त थोडं त्याचं इंट्रोडक्शन करून देतो की क्लोज्ड सिस्टम जे आहे टेबल मध्ये बघितल्याप्रमाणे किंवा दिसल्याप्रमाणे आपण सांगू शकतो की क्लोज्ड सिस्टम मध्ये मी मासला क्रॉस केलंय म्हणजे फुली मारले, याचा अर्थ नकारार्थी तो त्याचं इंडिकेशन आहे. म्हणजेच काय की क्लोज्ड सिस्टम मध्ये मास ट्रान्सफर होत नाही, फक्त कोण ट्रान्सफर होतं? एनर्जी ट्रान्सफर होते. ओके, आणि तिसरी एक सिस्टम जी आहे ती आयसोलेटेड सिस्टम. त्या सिस्टम मध्ये दोन्हीकडे क्रॉस दाखवले मी. म्हणजे काय? मासही क्रॉस ट्रान्सफर होत नाही आणि एनर्जीही ट्रान्सफर होत नाही. अशा सिस्टमला आयसोलेटेड सिस्टम म्हणतात. आयसोलेशनचा अर्थ 2019च्या आधी
खूप प्रयत्न करून सांगावा लागायचा आयसोलेशन म्हणजे काय, आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय. पण 2019ला ज्यावेळी कोविड आला त्यावेळी आपल्या लक्षात आलं की आयसोलेशन काय असतं. आयसोलेशन म्हणजे काय की सगळ्या एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या बॉडीला, एखाद्या मशीनला, सिस्टमला पूर्ण या सगळ्या सभोवतालच्या व्यक्तींपासून, सभोवताली जे जे काही असेल त्यांच्या कॉन्टॅक्ट पासून दूर ठेवणं, त्यांच्या संपर्कातून बाजूला करणं म्हणजे आयसोलेशन. ओके. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे तेच, ज्या सिस्टम मध्ये सराउंडिंग कडनं सिस्टमला किंवा सिस्टम कडनं सराउंडिंगला मासही नाही आणि एनर्जीही नाही, दोघांचीही देवाणघेवाण होत नाही, दोघांपैकी कुणीही ट्रान्सफर होत नाही, त्याला आयसोलेटेड सिस्टम म्हणतात. नाही का. म्हणजे एवढ्या या लेक्चरवरनं तुम्ही पुढच्या 2 डेफिनेशन सुद्धा तयार करू शकता. पण तरी as it is my duty, I will take remaining 2 types of systems in next session. Okay, I think this is enough today. Okay, and we stop here. Thank you.